तुमच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। तुमच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। देवीचं दर्शन घेतलेलं आहे। कशी आहे पुढची दिशा असणार? परवा दिवशी नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मी आजच जनसंवाद स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ मी मोठा देवीच्या गडावर आई मोठा देवीचं देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेला सुरुवात केलेली आहे। या यात्रेमागं उद्दिष्ट हेतू हा आहे की आपण 16 दिवसाची यात्रा आहे। 16 दिवसामध्ये मी जास्तीत जास्त गावात जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या गावात जाऊन आपले विचार सांगण्यापेक्षा त्या गावातल्या अडचणी काय, त्या गावातल्या समस्या काय, त्या गावातले प्रश्न काय हे जाणून घेऊन येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या समस्याचं कसं निराकरण करता येईल, त्या ठिकाणच्या विकासाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग कसा भरून काढता येईल यासाठी आपण भविष्य काळात प्रयत्न करणार आहे। त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पाहिजे आणि लोकांशी त्या ठिकाणी चर्चेनुसारच ह्या अडचणी लक्षात येत असतात। लोकसहभागसुद्धा याच्यामध्ये दिसून येतो। अनेक लोक आता तुम्हाला मदतीसाठी पहिला सण मी ज्या गावात जातो त्या ठिकाणी लोक पैसे देतात। इथं सुद्धा आमच्या मोठा देवी गडाच्या परिसरातील जे छोटे छोटे स्टॉलधारक आहे त्या स्टॉलधारकांनी पैसे दिले। आमचे 30 गावच्या काही कार्यकर्त्यांनी मदत केली। असे वेगवेगळ्या भागातून लोक मदत करतात। ज्यावेळेस जनतेतून मदतीची भावना तयार होती ना त्यावेळेस ती निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आज या ठिकाणी मला पाहायला मिळते। तुम्ही आता जे जनसंवाद यात्रेमध्ये जे पत्रक वाटणार आहे त्याच्यामध्ये एक उल्लेख असा केला की तुम्हाला जीव मारण्याचाही प्रयत्न केला गेला नाही। आता त्या गोष्टी मी काय बोलणार नाही, त्या गोष्टीला उत्तर जनताच देणार आहे आता 13 तारखेला। तसा प्रकार झाला होता कारण तुम्ही आता जाहीर सांगतायत ते पत्रकाद्वारे। हे राजकारणात सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात। शेवट आपण राजकारणात निवडणुकीला सामोरं जात असतो, समाजकार्य करीत असताना अशा काही गोष्टी होत असतात। आता तुम्ही तर सुरुवात केली, जोरदार सुरुवात झाली, समोरून काय तशी दिसत नाही मला काय माहीत नाही। मी आपलं माझ्या पद्धतीने काम करणारा माणूस आहे। आपले विचार आपण प्रत्येक गावागावात जाऊन आपले विचार मांडण्यापेक्षा त्या लोकांचे विचार जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो। म्हणजे मला त्यामुळं कोण काय करतं याच्याकडं मला लक्ष द्यायला काही वेळ पण नाही, मी लक्ष पण देत नाही। ही प्रत्येक तालुक्यात यात्रा ही पाथर्डीतून सुरुवात झाल्यानंतर ही नंतर राहुरी नगर असो नंतर शेवगाव ह्या भागामध्ये कर्जत जामखेड श्रीगोंदा अशा सगळ्या मतदारसंघामध्ये ती जाणार आहे। त्याचं शेवट मग नंतर नगरमध्ये आपण युवा नेते आदित्य ठाकरे साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या यात्रेचा समारोप करणार आहे। स्वराज्य यात्रा असो किंवा आता स्वाभिमान यात्रा असो मोठा देवी गडावर नाही हे सगळ्या मी सांगण्यापेक्षा सगळ्यांना माहिती आहे। मी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करीत असताना मी भवानी मातेचं आई तुळजाभवानी असो, आई मोठा देवी असो, मळगंगा माता असो, आई वैष्णोदेवी असो या देवी मातेचं दर्शन घेऊनच मी सुरुवात करीत असतो। माझ्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस सुरुवात केली ते आमच्या निगोज या ठिकाणी माता मळगंग्याच्या मंदिरात दर्शन घेऊन त्या यात्रेला सुरुवात केली ती। आजसुद्धा या यात्रेचा शुभारंभ मोठा देवीच्या या ठिकाणाहून केलेला आहे। ठीक आहे।